आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आहेच रंगात सौंदर्य, मान्य आहे मला। मला निरभ्र निळं आकाश सुंदर दिसतं, कापसासारखे शुभ्र तरंगणारे ढग ते सुंदर दिसतात। त्याच वेळी पाण्याने भरलेले काळे ढग तितकेच सुंदर दिसतात, कारण ते या धरणी मातेची तहान भागवायला निघालेले असतात। तुम्हाला सांगू, जेव्हा जेव्हा कुणी रंगावरून सौंदर्याची व्याख्या करताना दिसते ना मला, तेव्हा तेव्हा मला माझा विठुराया आठवतो। नाहीये का माझा विठुराया सुंदर? नाहीये का माझा श्यामवर्णी कृष्ण सुंदर? नाहीये का माझा नीलवर्णी महेश सुंदर? असुरांच्या लाल रक्ताने न्हालेली माझी देवी नाहीये का ती सुंदर? मुळात प्रत्येक रंग सुंदर असतो, फक्त त्यासाठी आपली नजर, आपलं मन, आपलं जग सुंदर असावं लागतं। तिच्या प्रेमाचा रंग मला सुंदर वाटतो। रस्त्यावरचं काम सुरू असताना मध्येच एका लहान बाळाला तहान लागली, म्हणून समाजाची पर्वा न करता त्या बाळाला पान्हा पाजणारी आई, तिच्या मातृत्वाचा रंग मला सुंदर वाटतो। आपल्या नवऱ्याबरोबर शेतात सू खांद्यावर घेऊन पेरणी करणारी, उन्हाने घामाने नितळलेली ती शेतकरी बाई मला सुंदर दिसते। आपलं शहर स्वच्छ राहावं म्हणून स्वतः हातात झाडू घेऊन सगळे रस्ते साफ करणारी ती स्वच्छता कामगार मला सुंदर वाटते। रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून प्रत्येक पेशंटचा जीव वाचवणारी ती नर्स, ती डॉक्टर, त्यांच्या निस्वार्थ सेवेचा रंग मला सुंदर वाटतो। समाज घडवणारी शिक्षिका, कायद्याच्या रक्षणासाठी अंगावर खाकी चढवलेली माझी ताई, यांच्या कर्तृत्वाचा रंग मला सुंदर वाटतो। मुलींनी शिकावं म्हणून स्वतःच्या अंगावर घाण झेलणारी ती सावित्री माई मला सुंदर वाटते। हे स्वराज्य व्हावं ही इच्छा श्रींच्या मनात पेरणाऱ्या त्या राजमाता मला सुंदर वाटतात। पाठीला एक लहान बाळ बांधून शत्रूंशी लढणारी ती राणी मला सुंदर वाटते। ह्या सगळ्या सुंदर वाटतात कारण मुळातच ह्यांचं मन सुंदर आहे, ह्यांचं कर्तृत्व सुंदर आहे, ह्यांची नियत सुंदर आहे, ह्यांचं या देशावरचं, समाजावरचं, माणसांवरचं प्रेम सुंदर आहे। आणि तुम्हाला सांगू, या मुळात आतूनच इतक्या सुंदर आहेत म्हणून आपल्याला बाहेरूनही सुंदर वाटतात। आणि अशा या मनाने सुंदर असलेल्या माणसांना आज ही सावली आदराचा सलाम करते। मी सलाम करते तुमच्या आतल्या संवेदनशील मनाला, मी सलाम करते तुमच्या कर्तृत्वाला, आणि मी सलाम करते तुमच्या आतल्या एका सुंदर माणसाला। अलका, आपली लेक जिंकली। रूपम मॉडेल हंट
शोध नव्या चेहऱ्याचा आणि या स्पर्धेची विजेती आहे सावली सारंग मेंदळे. मी तिलोत्तमा मेहेंदळे आणि मला माझ्या घरात फक्त 3च प्रकारच्या वस्तू चालतात. सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर. सावली मेंढळे, एवढी मोठी स्पर्धा तुम्ही जिंकली, ती पण तुमच्या घरची. तुमचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास कसा राहिला? तुम्ही स्टेजवर जे काय बोललात ते खूपच भारी होतं मॅडम. आम्हाला तुमच्या आणि सारंग सरांच्या नात्याविषयी ऐकायला आवडेल. सौंदर्याने भरलेल्या घरात तुमचा प्रवेश झाल्यानंतर खरंच तुम्ही सौंदर्याची व्याख्या बदलली आहे का? अरे थांबा जरा थांबा प्लीज, गोंधळ करू नका. एकेकाने विचारा प्लीज. सारंग, 1 मिनिट. मी यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली तर चालेल तुला? हो आई प्लीज. वा, आता मॉम या मूर्ख मुलीला तिची लायकी दाखवणार. सर्वप्रथम सावली, तुझं मनापासून अभिनंदन. खरं कौतुक जर का करायचं असेल तर ते माझ्या सारंगचं करावं लागेल. रूपम कॉस्मेटिक्सचा CEO सारंग मेहेंदळे, त्यांनी एक आगळी वेगळी संकल्पना राबवायचं धाडस दाखवलं. सुरुवातीला त्याची ही संकल्पना मला आवडली नव्हती, म्हणजे माझा त्याला विरोधच होता. पण सारंग त्याच्या निर्णयावर ठाम होता. सौंदर्याची व्याख्या बदलण्यात तो यशस्वी झाला. आज हा एवढा मोठा इव्हेंट त्यांनी केलाय, कॉम्पिटिशन केली आहे आणि त्याचे रिझल्ट्स आपल्या सगळ्यांच्या समोर आहेतच. मला विश्वास आहे रूपम कॉस्मेटिक्स या सगळ्यावर विचार करेल अगदी मनापासून आणि बदलायचा सुद्धा प्रयत्न करेल. थँक्यू सारंग. तेव्हा सारंगच्या कष्टांचं पुन्हा एकदा कौतुक करते मी. तुम्ही सगळे पत्रकार मंडळी इथे आलात आणि या इव्हेंटला जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यायचा प्रयत्न केला, त्याबद्दल थँक्यू सो मच. अगदी मनापासून आभार. सारंग, तुला काही बोलायचंय? नाही आई, झालं. मग ही पत्रकार परिषद संपली असं मी जाहीर करते. तिलोत्तमा मॅडम, तुमचा, चंद्रकांत सरांचा, सारंग सरांचा आणि सावली मॅडमचा एकत्रच फोटो हवा होता. उत्तम. ओके. आजवर तिलोत्तमा आणि चंद्रकांत मेहेंदळे यांनी रूपम कॉस्मेटिक चालवलं. आता नवीन पिढीची सूत्र कदाचित सावली आणि सारंग मेहेंदळे यांच्या हाती असू शकतात. कॅमेरामॅन हरी सोबत मी ज्योती, प्रेस TV न्यूज.